प्रत्येक ठिकाणी कॅमेरा ऑन करतो, शूट घेतो आणि लोकांना असं वाटतं हे वेडेच आहेत, हे काय करतायत. आणि जेव्हा आपले लोक व्हिडिओज बघतात तेव्हा आपल्याला पूर्ण वेड्यात काढतात, म्हणतात ही कामातून गेली. असंच तुमच्यासोबत होतं का? मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, काय ती पुढे सांगतेस. त्याच्या आधी मी तर सकाळी उठले होते, मस्त असं माझं सगळं आवरलं होतं आणि मग म्हटलं चला आता आज नाश्ता करायचा मस्तपैकी पोटभर. म्हणूनच ना छान इथं उपीट बनवलं होतं आणि आर्यनसाठी मस्त चहा बनवून ठेवला होता, तो येतच होता म्हटलं. आणि आज आहे ना आर्यनला मी लवकर उठवलं होतं बरं का, कारण की आमचं पाणी गेलेलं आहे काल रात्रीपासून. म्हटलं परत पाणी राहतंय नाही राहतंय म्हणून 2 बादल्या भरून ठेवल्या होत्या, त्यातच मस्त आंघोळ वगैरे केली. भांडे वगैरे सगळं थोडंफार जेवढं होतं तेवढं घासून टाकलं होतं. थोडे कपडे होते ते पण धुवून टाकले होते, जास्तीचा काय राहणार. मस्त जिमची बॅग वगैरे भरली आणि फायनली जिम मध्ये आले आणि मस्त छान वर्कआउट झाला. आज बॅकची सगळे वर्कआउट होते, बॅकचे सगळं वर्कआउट करायचं होतं, ते केलं. त्याच्यानंतर आहे ना थोडे ॲप्स वगैरे मारले आणि म्हटलं चला आता आपलं जायचं घरी. मग काय मग थोडासा शूट घेतला, जमलंच नाही जास्त घ्यायला. येताना आहे ना आर्यनसाठी रस आणला उसाचा. तो प्रत्येक वेळेस वाट बघत असतो, मम्मा काहीतरी घेऊन येईन असं त्याला वाटत असतं. म्हटलं चला खाली हात जायला नको म्हणून मस्त त्याला उसाचा रस आणला. मी पण थोडा घेतला, त्याला पण दिला आणि मग म्हटलं आता काय बनवायचं. मग हे जे पीठ उरलं होतं मग म्हणलं चला आता मस्त कुरकुरीत डोसे बनवून घेऊया म्हणून प्लेन डोसा बनवायला घेतला. मस्त छान आणि एकदम पातळ बनवते बरं का मी, तुम्ही बघाच पुढे. आणि मला जे शेअर करायचं आहे ते पण ऐका आणि कमेंट करू वाटली तर कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत पण असंच होतं का. तुमच्या आयुष्यात असे लोक आहेत का जी की तुम्ही व्हिडिओ काढताय आणि मग ते तुमच्यावर हसतायत आणि तुम्हाला बोलतायत असं काय करती का, टाकती व्हिडिओ, असं नाही करायला पाहिजे. पण आपण काही वाईट करतोयत का? आपण जे डेली घरात जे काम करतो छानपैकी ते काहीतरी आपण एक शूट करतो आणि ते शेअर करतो आणि त्याच्यावर बोलतो. आता हे काय वाईट आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता प्रत्येकजण हेच करत आहे, मग आपण एक सुरुवात केली त्यात काय बिघडलं? प्रत्येकजण करतं, ते लोक त्यांचे व्हिडिओ पण बघतात पण त्यांना नावं नाही ठेवत, पण आपले व्हिडिओ बघतात मग आपल्याला हसतात आणि आपल्याला नावं ठेवतात. त्यांना लोकांचे व्हिडिओ बघायला खूप मजा वाटते आणि आपल्या घरातलं मेंबर जर करत असेल तर त्यांना असं हसायला येतं आणि त्यांना लाज पण वाटते त्या गोष्टीची. असे लोक तुमच्या आयुष्यात आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपलं जे काम आहे ना तर ते करायचं. लोक आपल्याला मागं खेचायलाच असतात, त्यांना देवाने त्याच्यासाठी जन्मलेलं, म्हणजे त्यांना त्याच्यासाठीच निवडलेलं असतं. स्वतः काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही. आता तुम्ही म्हणता एवढं तापड स्वभावात आणि एवढं असं आज बोलली तर काहीतरी कारण असं ना म्हणूनच शेअर करावं असं वाटलं. तर चला मस्त माझा इथं असा पेपरसारखा डोसा बनवून झालाय. आर्यन खूप खुश होणार आहे, एकदम पातळ बनवला. आणि मी जे बोलले ना त्याचं नक्की मला उत्तर द्या कमेंटमध्ये. तुमच्या पण आयुष्यात असे लोक आहेत का जे तुम्हाला मागं खेचतात? तर असे लोक असतील ना तर त्यांना आहे ना एकदम म्हणजे दिसत नाही असे बाजूला करा आणि ऐकू येत नाही असं ऐकू पण नका त्यांचं, कारण की आपल्याला जे करायचं ना तेच करायचं असतं. स्वतःच्या मनाला जे वाटन तसं जगायचं. दुसऱ्याच्या हातात जर आपली डोरी दिली ना तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. चला आज मला आर्यनने शूट घेता घेता एवढं हसवलंय ना की पोट धरूस म्हणजे दुखूस तर मी हसले, एवढं हसवलंय. तर एक डोसा बनवून झाला होता, दुसरा पण बनवला. तर चला इथंच व्हिडिओ एंड करते.